हे खरंच जाणवते की हे खूप मोठा म्हणजे धोका मेहबूबा उद्भवला आहे. मुफ्ती मला आठवतंय असं पहिल्यांदा अशा हल्ल्याच्या विरोधामध्ये त्या हातामध्ये प्लेकार्ड घेऊन त्या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. म्हणजे यापूर्वी हल्ले झाले नव्हते असं नाही, म्हणजे ते पण तो असं होतं की तो आर्मीच्या विरोधामध्ये मुख्यत्वे होत असल्यामुळं तिथल्या राजकीय पक्षांची किंवा संघटनांची किंवा एकूण यांची त्याच्याकडे थोडी बघण्याची दृष्टी कदाचित वेगळी होती. हा जो हल्ला झाला याचे जे परिणाम होणार आहेत ते मुख्यत्वे काश्मीरी अर्थव्यवस्था पूर्ण परत म्हणजे खिळखिळी करण्यामध्ये त्या दिशेनं जाऊ शकतात, ही भावना त्याच्या मागे असू शकते. नक्कीच असेल. पण म्हणजे 370 निघाल्यापासून जो बदल काश्मीरमध्ये होतोय तो अगदी जनमानसापर्यंत पोचलेला बदल आहे. आणि मी मागल्याच वर्षी काश्मीरमध्ये बराच हिंडून आलो आणि बऱ्याच इंटिरियर्समध्ये जाऊन आलो. तिथे अगदी जाणीवपूर्वक लक्षात आलं की जे आधी एकूण वातावरण असायचं त्याच्यात खूपच उघडेपणा आला होता. खूपच मूव्हमेंटच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत खूप खूप फरक जाणवत होता. आणि तुम्ही म्हणलात तसं आता मागल्या वर्षी जवळजवळ 2.5-3 कोटी टुरिस्ट काश्मीरमध्ये गेले होते. आणि टुरिझम हे काश्मीरचं खूप मोठं उत्पादनाचं साधन आहे. त्या एका हल्ल्याने पूर्णपणे हे बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत ह्याचा इफेक्ट येणार आहे हे नक्कीच जाणून, आणि मी म्हणलं तसं हे खालपासून उठलेलं आहे. आणि किती नाही म्हटलं तरी हे सगळे रिप्रेझेंटेटिव्हज या जनतेचेच असल्यामुळे कोणाचंही नाव न घेता अगदी मी पूर्णपणे मान्य करतो की ह्याच्या आधी इतका सपोर्ट किंवा राग कधी दाखवला गेला नव्हता. तुम्ही म्हणलात ते अगदी बरोबर आहे की ह्याच्या आधी जे काही मोठे हमले झाले ते कुठे ना कुठेतरी सैन्य, CRPF किंवा ज्या अशा ऑर्गनायझेशन्सच्या अगेन्स्ट झाले की जे तिथे किती नाही म्हणलं तरी त्या एरियाच्या आपल्या राष्ट्रातल्या एका मोठ्या महत्त्वाच्या एरियाच्या सुरक्षेकरता तिथे तैनात होते. त्यांच्या विरुद्ध तिथल्या लोकल पॉलिटिशियन्सना नक्कीच काही ना काहीतरी त्यांचं मत होतं. पण जेव्हा जनतेलाच हा आता धोका आहे हे लक्षात येते तेव्हा नॅचरली प्रत्येक नागरिकच उठलाय, त्याच्या पुढे त्याचा नेता असणं अगदी स्वाभाविक आहे. नाही म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक